ओके. सायली, तुझा लास्ट टाइमचा डाऊट होता जे एक्झाम मध्ये चर्च वरती एक सेंटेन्स होता आणि त्याच्यामध्ये आर्टिकल यूज करायचं होतं. सो दॅट आर्टिकल शुड बी द. ओके, बाय मिस्टेक माझ्याकडून ते ए झालं होतं टाईप आणि ते ए झाल्यामुळे आन्सर शीट मध्ये ए आलं होतं. इट शुड बी द. इफ यू हॅव रिटन द चर्च देन युअर आन्सर इज करेक्ट. बट ते कदाचित त्या गुगल फॉर्म्स मध्ये रॉंग दाखवणार कारण आन्सर देताना माझ्याकडून ए गेला होता इन्स्टेड ऑफ द. येस, यू विल गेट होमवर्क लिंक. मी मागच्या वेळेला सेंड नव्हतं केलं. ओके, व्हेरी गुड. सो यू हॅव टू ॲड 2 marks to your answers if you have written the in that question. ओके, द चर्च असं जर लिहिलं असेल, मला आता परत अख्खं सेंटेन्स आठवत नाहीये, मी चेक केलं होतं बट ते. ओके, व्हेरी गुड. सो आज आपल्याला 2 मेन ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत. एक नॉर्मल आपलं रीडिंग स्पीकिंग ते होईल. त्याच्याबरोबर आपण लास्ट टाइम जे डिस्कस केलं होतं की आपण एक छोटूसा डिबेट सारखं घेणार आहे. आठवतंय सगळ्यांना आपण बोललो होतो ऑनलाईन टीचिंग बद्दल. येस, येस, यू आर स्पीकिंग. आय रिमेंबर. द चर्च ऑन द कॉर्नर इज प्रोग्रेसिव्ह. या, दिस सेंटेन्स इट शुड बी द इन दॅट फिल इन द ब्लँक. ओके, सो आता आधी आपण टेन्सेसची थोडीशी रिव्हिजन करूया कारण आपल्याला ग्रामरवर पण फोकस ठेवायचा आहे रीडिंग स्पीकिंगच्या बरोबर. त्यामुळे टेन्सचा जो पार्ट आपण कंप्लीट केला होता त्याचं थोडंसं एखादा वर्कशीट सॉल्व्ह करूया आणि मग ते झाल्यानंतर जो वेळ उरेल आपल्याला त्याच्यामध्ये आपण डिबेट आणि ज्यांचं मागच्या वेळेचं स्पीकिंग राहिलंय त्यांचं स्पीकिंग असं कंप्लीट करूया. ओके, व्हेरी गुड. सो आता आधी टेन्सेस बघूया आपण. राईट द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब इन इच सेंटेन्स. आपल्या समोर एक सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये वर्ब पण ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. जॉन डॅश ब्रॅकेटमध्ये वर्ब दिलाय प्ले सॉसर. सो आता ह्याच्यामध्ये प्लेचा करेक्ट फॉर्म यूज करायचा आहे आणि तो कसा हवाय आपल्याला? प्रेझेंट सिंपल फॉर्म. काय लिहाल आता सेंटेन्स मध्ये सांगा बरं? जॉन डॅश तिथे प्ले या व्हर्बचा करेक्ट जॉन प्लेज. व्हेरी गुड. आता समज मी याच्या जागी टाकलं असतं आय डॅश क्रिकेट, तर आय जर मी टाकलं असतं तर काय आलं असतं पुढे व्हर्बचा फॉर्म? आय प्ले. ओके, सिंपल प्रेझेंट आहे. आपल्याला व्हर्ब बरोबर काही वेगळा चेंज नाही करायचा आहे. जर फर्स्ट पर्सन असेल आय वी वगैरे तर आपण डिरेक्टली फक्त प्ले करणार. ही शी इट किंवा थर्ड पर्सन तिसऱ्या व्यक्तीचं नाव आपण घेत असू तर त्या व्हर्बला एस लावणार. एवढंच वेगळं काय ते करायचंय आपल्याला जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दल बोलतोय. दे डॅश नॉट स्टडी आफ्टर स्कूल. आता हे थोडंसं ट्रिकी आहे. इथे तुम्हाला कुठला वर्ब यूज करायचा आहे ते तुम्हाला बघायला लागेल. दे नॉट स्टडी आफ्टर स्कूल. इथे काय येईल? इथे डू हा वर्ब म्हणून यूज करायचा आहे आपल्याला. दे डू नॉट स्टडी आफ्टर स्कूल. ओके, आता हे डू वगैरे ही वर्ब 7th स्टँडर्डच्या मुलांना होऊन गेली असतील, कदाचित 6thला, 5th साठी नवीन असेल, बट नो प्रॉब्लेम. तुम्ही पुढे शिकणारच आहात, काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. ओके, सो इथे सेंटेन्स मध्ये असं होणार आहे दे डू नॉट स्टडी आफ्टर स्कूल. नेक्स्ट, वी डॅश वर्ब वापरायचे आपल्याला टेक, म्हणजे टेक या वर्बचा काहीतरी फॉर्म वापरायचा आहे. द मेट्रो टू द ऑफिस एव्हरी डे. वी डॅश काय कराल तिथे? वी टेक द मेट्रो. करेक्ट. नाही, टेक्स नाही येणार, वी टेक. जर इथे ही शी इट ह्यापैकी काही असतं तर आपण टेक्स वापरलं असतं.
ओके, इथे वी आहे म्हणून आपण व्हर्बचा फॉर्म जसा व्हर्ब आहे ऍज इट इज लिहिणार. वी टेक द मेट्रो. ओके, त्याच्यानंतर डिरेक्टली आपण सिक्स्थ सेंटेन्स बघा. सिक्स्थ सेंटेन्स जे आहे ते टेरी हे एका व्यक्तीचं नाव आहे. डॅश प्ले सॉकर. ही डॅश व्हर्ब वापरायचं आहे प्रॅक्टिस एव्हरी डे. तर आता फक्त अख्खा सेंटेन्स लिहित बसू नका चॅटबॉक्स मध्ये. पहिल्यांदा व्हर्ब काय लिहाल, मग प्लेचा काय फॉर्म लिहाल आणि प्रॅक्टिसचा काय फॉर्म लिहाल तेवढं फक्त चॅटबॉक्स मध्ये लिहून सांगा. प्लेज आणि पुढे सेकंड प्रॅक्टिसचा सुद्धा करायचा आहे. प्लेचा प्लेज होणार कारण की आपण टेरी आहे. सो आणि प्रॅक्टिसचा काय होईल, प्लेज आणि प्रॅक्टिसेस. कारण तिथे ही आहे ना वर्ड मध्ये, ते जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये कसं आहे बघा, ही डॅश प्रॅक्टिस. आपण काय बघितलंय की ही शी इट ह्यापैकी काही असेल तरी व्हर्बला पुढे एस लावणार आहे आपण. सो प्रॅक्टिसला सुद्धा आपण एस लावणार आणि कसं होणार, ही प्रॅक्टिसेस एव्हरी डे. ओके, समजलं. सो पहिल्या ठिकाणी व्हर्ब येणार आहे प्लेज आणि दुसऱ्या ठिकाणी व्हर्ब येणार आहे प्रॅक्टिसेस. क्लिअर, व्हेरी गुड. सो आता पुढचं बघूया आपण. येस, पास्ट सिंपल. आपण आज सगळे फक्त सिंपलचे एक्सरसाइजेस करूयात. त्याच्यानंतर पुढचे ऍडव्हान्स्ड जे आपण टेन्सेस शिकलो त्यांचे एक्सरसाइज करूयात. सो राईट नाउ वी आर फोकस्ड ऑन पास्ट सिंपल. लास्ट इयर आय डॅश व्हर्ब कुठला यूज करायचा आहे आपल्याला, स्पेंड माय हॉलिडे इन आयर्लंड. फर्स्ट सेंटेन्स मध्ये व्हर्ब काय यूज कराल ते सांगा फक्त. अख्खं सेंटेन्स लिहू नका चॅटबॉक्स मध्ये, फक्त व्हर्ब. ओके, बरं आता इथे स्पेंडचा पास्ट टेन्स माहिती पाहिजे थोडा. स्पेंट हा पास्ट टेन्स असतो, स्पेंडेड असा पास्ट टेन्स नाहीये. स्पेंड या व्हर्बचा पास्ट टेन्स आहे स्पेंट. ओके, त्यामुळे इथे आय स्पेंट येणार, स्पेंडेड नाही होणार. तुमचं लॉजिक बरोबर होतं की आपल्याला पास्ट टेन्स करायचा आहे आता व्हर्बचा. बट हे जे आपण मागच्या वेळेला बोललो होतो तसंच आहे. व्हर्बचं प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे नॉर्मल व्हर्ब काय यूज करतात, त्याचा पास्ट टेन्स काय यूज करणार आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल काय यूज करतात, हे तीनही थोडे थोडे जशी व्हर्ब समोर येतील तसं लक्षात ठेवायचं. आता हे नवीन व्हर्ब आलं आपल्या समोर स्पेंड, त्याचा पास्ट टेन्स आहे स्पेंट. हे कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायचं किंवा लक्षात ठेवायचं. ओके, सो पुढचं आहे, पुढचा आता बी चा फॉर्म यूज करायचा आहे. सो त्याला डायरेक्टली इट डॅश. तुमचा अजून हा पार्ट झालेला नाही त्यामुळे सेकंड सेंटेन्स सोडून द्या, थर्ड सेंटेन्स कन्सिडर करा. डॅश आय डॅश ट्रॅव्हल. ट्रॅव्हलचा टेन्स यूज करायचा आहे व्यवस्थित फॉर्म. अराउंड बाय कार विथ 2 फ्रेंड्स अँड वी डॅश विजिटचा ह्या व्हर्बचा फॉर्म लॉट्स ऑफ इंटरेस्टिंग प्लेसेस. इथे फक्त कुठली ट्रॅव्हलचा काय फॉर्म यूज कराल आणि व्हिजिटचा काय फॉर्म यूज कराल ते सांगा. करेक्ट. हा, ट्रॅव्हल्ड आणि व्हिजिटेड सगळ्यांनी लिहिलेलं आहे ऑलमोस्ट. ट्रॅव्हल्ड आणि व्हिजिटेड हे दोन बरोबर येणार आहेत. ओके, फक्त आता इथे ट्रॅव्हल्डचं स्पेलिंग बघा, DEED असं होणार. TRAVELLED. करेक्ट, ट्रॅव्हल्ड आणि व्हिजिटेड. व्हेरी गुड.
नेक्स्ट, इन द इव्हिनिंग्स वी युजली डॅश गो टू पब. यातल्या गो ह्या व्हर्बचा काहीतरी फॉर्म यूज करायचा आहे. गोचा पास्ट टेन्स यूज करायचा आहे आता इथे. नाही, गोज किंवा गॉन. गॉन हे पूर्ण वेगळं आहे. गोज हे सुद्धा, आता गोज हा सिंपल प्रेझेंट मध्येच यूज करणार आपण. जर ही शी इट असेल तर गोज लागतं. ओके, गोचा पास्ट टेन्स आहे वेंट. वेंट हा पास्ट टेन्स आहे. ओके, आता हे सुद्धा परत तुम्हाला वर्बच्या लिस्ट प्रमाणे लक्षात ठेवायचंय की गोचा पास्ट टेन्स वेंट येणार. ओके, तर आता गोज साठी लक्षात ठेवा. काही जण गॉन लिहिलंय, ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजन होऊन गॉन लिहू शकता तुम्ही, बट गोज हा जो फॉर्म आहे, गोज हा फॉर्म सिंपल प्रेझेंटच आहे. फक्त आय गो असं होतं किंवा वी गो असं होतं. सपोज ही शी इट असेल तर तेव्हा आपण जो एस लावतो ना, तेव्हा गोच्या ठिकाणी आपण ईएस लावून गोज तयार करतो. सो गोज हे सिंपल प्रेझेंट साठीच आहे. ओके, इथे वेंट हे करेक्ट आन्सर आहे या केसमध्ये. वन नाईट वी इव्हन डॅश लर्न सम आयरिश डान्सेस. आता इथे लर्न या वर्बचा फॉर्म यूज करायचा आहे. लर्निंग नाही, लर्नड पण नाही, ऍक्च्युली लर्नड हा आहे. LEARNT, लर्नड. लर्नड हा पास्ट टेन्स आहे. ओके, लर्न पण नाहीये. लर्निंग, लर्निंग तर हा मेन वर्ब प्लस ING फॉर्म येतो. ओके, लर्निंग हा काही हरकत नाहीये. आता थोडस हळूच आपण जाऊया याच्यामध्ये. वर्ब एकदा तुमच्या डोळ्याखालनं वर्ब्स गेली, त्याचे पास्ट टेन्स गेले की या गोष्टी एकदम सोप्या होऊन जातील. आता तुम्ही नव्याने वर्ब्सच शिकताय, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागणार, बट काही हरकत नाही आपल्याला. लर्न्ड हे इथे करेक्ट आन्सर आहे. ओके, सो दिस वॉज अबाउट पास्ट टेन्स. आपल्याला पास्ट टेन्सचा उपयोग करायचा होता. आता सेंटेन्सेस आपण सेमच ठेवूया जशी ह्याच्यामध्ये आहेत, फर्स्ट वाल्यामध्ये. फक्त आता इथे तुम्हाला फ्युचर टेन्स यूज करायचा आहे, सिंपल फ्युचर. जॉन डॅश सॉकर. हे सेंटेन्स सेम ठेवूया आपण, फक्त वर्बचा फ्युचर टेन्स यूज करायचा आहे तुम्हाला, सिंपल फ्युचर टेन्स. तर काय कराल? नाही, प्लेइंग हा कंटिन्युअस आहे. आपल्याला सिंपल फ्युचर करायचंय. प्ले हे वर्ब वापरून करेक्ट. विल प्ले, जॉन विल प्ले. ओके, प्लेड हा पास्ट टेन्स झाला. प्ले हा, एक मिनिट मी लिहून पाठवते. प्ले हा सिंपल टेन्स साठी आपण यूज केलंय. प्ले किंवा प्लेज जे काही असेल ते कंडिशन नुसार, जॉन किंवा आय याच्यानुसार प्ले. त्याच्यानंतर पास्ट टेन्स यूज केला असता तर आपण म्हणलो असतो प्लेड, आणि फ्युचर टेन्स यूज करताना आपण म्हणणार विल प्ले. ओके, सो इथे आता समज मी सांगितलं की तुम्हाला फ्युचर टेन्स वापरायचा आहे, तर तुमचं सेंटेन्स कसं व्हायला पाहिजे? जॉन विल प्ले सॉकर. ओके, थर्ड सेंटेन्स करूया आता आपण. वी डॅश टेक द मेट्रो टू द ऑफिस एव्हरी डे. आता ह्याच्यामध्ये टेक ह्या वर्बचा करेक्ट फॉर्म यूज करायचा आहे. तो कसा कराल तुम्ही आता? वी विल टेक. ओके, वी विल टेक. नाही, टेक नाही, टेक तसा शब्दच नसतो. वी विल टेक हे करेक्ट आहे. ओके, फ्युचर टेन्स करायला सांगितला की एक सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, वर्ब आहे तसंच ठेवायचंय, फक्त विल हे ऍड करायचंय आपल्याला. जे दिलेलं वर्ब असेल ते ऍज इट इज ठेवायचं आणि त्याच्या पुढे मेन फॉर्म ऑफ वर्ब ऍज इट इज ऍड करायचा.
तुम्ही मगाशी बघितलं असेल आपलं सेंटेन्स कसं झालं, जॉन विल प्ले, आणि इथे कसं झालं, वी विल टेक. आपण बदल काहीच करणार नाही अख्ख्या सेंटेन्स मध्ये. वर्ब ऍज इट इज, आणि आपण जो काही सब्जेक्ट वापरलेला असेल त्याच्या पुढे विल ऍड करायचं की संपलं. ओके, आता नेक्स्ट सेंटेन्स करूया आपण. फिफ्थ सेंटेन्स करा. ऑन ट्यूजडेज आय डॅश गो टू द मॉल. ऑन ट्यूजडेज आय डॅश गो टू द मॉल. फ्युचर, सिंपल फ्युचर. करेक्ट. आय विल गो. ओके, विल गो येईल. गोज हे सिंपल प्रेझेंटच आहे, फक्त ही शी इटच्या पुढे गोज लागेल. मी काय सांगितलं, काही चेंज करायला जायचंच नाही. सिंपल फ्युचर असं जर तुम्हाला एक्झाम मध्ये आलं की यूज द वर्ब विथ सिंपल फ्युचर टेन्स, असा जर क्वेश्चन आला तर तुमचं काम एकदम सोपं होऊन गेलं. तिथे ना तुम्हाला व्हर्बचा पास्ट टेन्स लक्षात ठेवायचा आहे, ना थर्ड फॉर्म, ना काही दिलेलं, ना त्याचं टेक्स गोज असं पण काही करायचं नाहीये आपल्याला. आपल्याला आहे तसंच्या तसं व्हर्ब ठेवायचं आहे आणि फक्त विल ऍड करायचं आहे. ओके, बाकी सगळ्या गोष्टीत तुम्हाला हे बघायला लागेल. सिंपल प्रेझेंट सांगितल्यावर ही शी इट आहे का थर्ड पर्सन आहे, मग व्हर्बला एस ई एस लावणं गरजेचं आहे का, पास्ट टेन्स असेल तर अख्खा पास्ट टेन्सच माहिती पाहिजे, असं थोडं तरी डोक्याला ताप आहे आपल्या प्रेझेंट आणि पास्ट मध्ये. फ्युचर टेन्स, फ्युचर सिंपल ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. वर्ब जे दिलं आहे आपल्या समोर, स्पेलिंग असणार, आपल्या समोर वर्ब असणार, आपल्याला फक्त विल मध्ये टाकायचंय. सब्जेक्ट नंतर विल ऍड केलं, संपलं आपलं काम. पक्का मार्क मिळणारच त्या केसमध्ये. ओके, सो एक अजून प्रॅक्टिस करूया आपण छोटूशी, त्याच्यानंतरच सेंटेन्स घेऊया. टेरी डॅश प्ले सॉकर, ही डॅश प्रॅक्टिस एव्हरी डे. तर आता इथे प्ले आणि प्रॅक्टिस यांचे फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स यूज करायचा आहे तुम्हाला. तर काय कराल, ओके, विल प्रॅक्टिस. अजून बाकी सगळ्यांनी लिहा. माईक कोणी ऑन केलाय, माईक ऑफ करा. करेक्ट, विल प्ले विल प्रॅक्टिस. कळलं फ्युचर टेन्स किती सोपं आहे, आता जमलं सगळ्यांना. काही बदल नाही करायचे आपल्याला, फक्त विल ऍड करून पुढे जे काही आहे ते वर्ब ऍज इट इज लिहून टाकायचं. ओके, आता थोडंसं आपण एकदा, मगाशी कोणीतरी टेकचा पास्ट टेन्स लिहिला होता, म्हणून जे थर्ड सेंटेन्स आहे ना, वी डॅश टेक ह्या वर्बचा फॉर्म द मेट्रो टू द ऑफिस एव्हरी डे, ह्या सेंटेन्सला पास्ट टेन्स मध्ये कन्व्हर्ट करा. म्हणजे टेक या वर्बचा तुम्हाला पास्ट टेन्स यूज करायचा आहे. तर तो काय आहे, लिहा जरा सगळ्यांनी आन्सर्स, मग मी सांगते काय आहे. नाही, पास्ट टेन्स टूक आहे, टूक. टेकचा पास्ट टेन्स असतो टूक. सो वी टूक मेट्रो. ओके, टेकन हा पास्ट पार्टिसिपल आहे, व्हर्बचा थर्ड फॉर्म टेकन आहे. वी टूक, टेक, टूक, टेकन. ओके, सो आता हे एक वेगळं व्हर्ब झालं, तर ते लक्षात ठेवायचं. साधारण असे जे आता फॉर एक्झाम्पल, आता अजून एक वर्ब देते मी, मला आठवलं म्हणून. मेक या वर्बचा पास्ट टेन्स सांगा. मेक या वर्बचा पास्ट टेन्स मेड. ओके, मेकचा पास्ट टेन्स आहे मेड. आता ह्याच्यात काही रूल नाहीये किंवा काही कंपल्शन नाहीये, हे असंच पाहिजे ते तसंच पाहिजे, बट हे वाचून वाचून समजणार आहे. मेक्ड हे रॉंग आहे, इंग्लिशमध्ये असा मेक्ड हा वर्ब नाही, त्यामुळे आपल्याला मेडच लिहायला लागणार. आणि तो मेड कसा लिहायचा, कसा कळणार, कसं कळणार की बाबा मेक आलं की मी मेड करेन, तर फक्त वाचून, ऐकून, बोलून ह्याच्या थ्रूच कळेल.
आता आता आपण बोलतोय, आपण डिस्कस केलं इंग्लिशच्या लेक्चरमध्ये, राईट. त्यामुळे तुमच्या आता लक्षात आलं. बट असे काही आपण सगळे इंग्लिशचे व्हर्ब एकदा बसून लिहून काढू शकत नाही, राईट. सो जसं जसं बोलत जाल, जसं इंग्लिश भाषेशी परिचय वाढेल, तसं हे पटापट लक्षात येईल. 5वीच्या मुलांना आता अजून इंग्लिशचे एक्सपोजर थोडं आहे, 6वीच्यानं थोडं जास्ती, 7वीच्यानं सगळ्यात जास्ती. त्यामुळे 7वीवाल्यांना थोडं पटकन येईल, 6वीवाल्यांचं अजून एक्सपोजर कमी आहे, 5वीचं तर सगळ्यात कमी आहे, राईट. त्यामुळे तुम्हाला हे उलट बरं पडतंय की आता तुम्ही ही व्हर्ब्स ऐकताय जे कायम तुम्ही लक्षात ठेवणार आहात. ओके. हा, मग अशी सायलीनी पण एक सांगितलं होतं, बायचं बॉट, राईट. आणि आता ते बाय बॉट झालं म्हणून एक अजून वर्ड टाकते मी इथे, ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आणणे. तर ब्रिंगचा पास्ट टेन्स काय असतो? ब्रॉट. BROUGHT, ब्रॉट, राईट. तर आता ह्या दोन मध्ये फरक काय आहे? फक्त एक आर आपण ऍड करतो, बॉट आणि ब्रॉट. तर याच्यामध्ये एक छोटूसा फरक आहे. बॉट म्हणजे विकत घेणे, ब्रॉट म्हणजे घेऊन येणे. बायचा पास्ट टेन्स बॉट आहे, बाय म्हणजे विकत घेणं, आणि ब्रिंग म्हणजे फक्त आणणं. ओके. जेव्हा पास्ट टेन्स यूज होतो तेव्हा कन्फ्युजन होतं एकदम, बॉट म्हणायचं की ब्रॉट म्हणायचं. लगेच आपण त्याचा प्रेझेंट टेन्स समोर आणायचा आपल्या. बरं, आता आपण मेड हा मगाशी एक पास्ट टेन्स बघितला होता. असा एखादा वर्ड बघितलाय का तुम्ही? मेकचा पास्ट टेन्स आपण MADE, मेड असा केला होता. MAID, मेड म्हणजे घरकाम करणारी बाई. आपल्या घरात जे कामाला बाई येते तिला मेड म्हणतात, MAID, मेड. ओके. घरकाम करणारी जी व्यक्ती असेल तिला मेड म्हणतात. करेक्ट. हा, येस. ज्या मावशी आपल्याकडे कामाला येतात, मेड. ओके. आता उच्चार सेम आहे, प्रोनाउन्सिएशन सेम आहे. मेड आणि MADE आणि MAID. अर्थ कशावरून लावणार तुम्ही? वाक्याच्या संदर्भावरून. आय वॉज वेटिंग फॉर मेड असं जर मी फक्त सेंटेन्स म्हणते, तुमच्या समोर सेंटेन्स नाहीये, आणि मी असं सांगतेय की आय वॉज वेटिंग फॉर मेड, तर असं होईल का? लाईक, हा, करेक्ट. हेअर आणि हेअर, करेक्ट. वरती पण अजून टाकलंय शिप, शिप, ते पण करेक्ट आहे. ओके. असे बरेच सारे वर्ड्स असतात की ज्यांचं प्रोनाउन्सिएशन सेम असतं, स्पेलिंग वेगळे असतात. नो, करेक्ट. वन वन, टेल टेल, व्हेरी गुड. तुम्हाला बरीच स्पेलिंग माहिती आहेत, फक्त स्पेलिंग बरोबर अर्थ सुद्धा माहित असू द्यात. नाही, नो आणि नाऊ होतं ते. नो आणि नो हे वाले दोन, नाही वाला नो, माहित असणं आणि नाही, दे आर होमोफोन्स. करेक्ट. हिअर, हिअर, करेक्ट. ओके. सो आता आपण ह्याच्याबद्दल बोलत होतो म्हणून थोडंसं डिस्कस केलं. हा टेन्सेसशी रिलेटेड पार्ट नाहीये, जस्ट व्होकॅब्युलरीशी रिलेटेड पार्ट आहे. देअर, देअर, करेक्ट. सन, सन, व्हेरी गुड. सो आपण कधी कुठल्या संदर्भात बोलतोय, लिहितोय, त्याचा विचार करून लिहायचं. ओके. THEIR म्हणजे देअर, ह्याचा अर्थ कसा होतो? त्यांचं, ह्या अर्थी देअर असतं. आणि THERE, देअर म्हणजे तिथे, ह्या अर्थी. सन, सन सगळ्यांना माहितीच असेल, सूर्य आणि मुलगा. ओके. सो आता लास्ट टाइमला कोणाचं स्पीकिंग राहिलं होतं? एकाच राहिलं होतं, आय गेस. करेक्ट. बाय बाय. इव्हन हा पण बाय त्याच लिस्ट मध्ये येतो. हु वॉन्ट्स टू टेल समथिंग? एक मिनिट. सायली. ओके. सायली, एकच मिनिट फक्त. शार्विनचं स्पीकिंग राहिलंय, ते स्पीकिंग झालं की आय विल गिव्ह यू चान्स टू स्पीक. का तुला ह्या रिलेटेड बोलायचंय, होमोफोन्सशी रिलेटेड?
ओके, मग आता बोलून घे. यू कॅन स्विच ऑन युअर माइक and tell us something that you know. Miss, when we were small, our teachers used to tell us that we could not understand the difference between there, THERE, and THEIR. So, Miss, our teacher told us that the easy way to remember is THEIR means their elephant is red. Means their elephant, the thing which belongs to them. So we use their for the thing which belongs to them. Okay. Okay, very good. So you can remember in this way, like in form of example. Example लक्षात ठेवलं की तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. राईट? असं असणार सायली, हेच म्हणायचं होतं ना तुला? की एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवलं की आपल्याला व्यवस्थित लक्षात राहणार ते. की देअर एलिफंट्स. I wanted to tell that T means there and E means elephant, I means is and R means red. ओके ओके ओके, इन दॅट वे. त्याचा इंडिव्हिज्युअल एक एक लेटर घेऊन. राईट? TH, their elephants are red. Okay, okay, very good. Thank you. It was nice. Thank you. Is red. Okay. So we will highlight like this. Their elephant is red. आणि असं आपण लक्षात ठेवणार. The elephant is red. Sorry. Okay. Thank you, Saili. नाव हा मगाशी परत स्पीकिंग राहिलेलं होतं, त्याच्यामध्ये होतं. I forgot the name again. Shardul. Yes, Shardul. Yes, teacher. Yes, please start speaking on the topic. Today I am going to speak about coronavirus. Coronavirus is a family of viruses causing some deadly diseases in human and animals. It primarily affects on nervous system and damages it. It causes diseases related to the respiratory system like coughing and sneezing. The coronavirus spread from animal to human. It can also spread through contact with an infected person. The attack of coronavirus caused pneumonia, severe acute and respiratory syndrome, failure of kidney and also death. Any scientific treatment of the diseases caused by corona has been not discovered. It can only be prevented by having some precautionary actions. We should avoid having contact with an infected person. Washing your hands properly with soap and water regularly is so important for keeping ourselves safe from us effects. Okay, very good. Thank you. चांगला बोललास. आता झालं शार्दूलचं. सो नेक्स्ट वन इज शर्विन. Sharvin, please switch on your mic. My views on online teaching. Yes, please start. Because online course give studies full control over their own learning, students are able to work at their own speed. They are able to move faster throughout area of course they feel comfortable with, but slower throughout those that they need a little more time on online teaching. ओके, व्हेरी गुड. शर्विन, मस्त बोललास तू सुद्धा. सो आजच्या लेक्चरला आता आपल्याकडे अजून
अर्धा तास आहे. तर आपण ठरवलं होतं की आपण डिबेट आज घेणार आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण रीडिंग घेऊया. रीडिंगसाठी आता नावं द्यायची गरज नाही. आय हॅव लिस्ट ऑफ नेम्स विथ मी. आपण अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे जातोय. ओके, सो तुमचा एकदा व्ह्यू सांगा. इज एव्हरीवन एक्साइटेड, रेडी फॉर डिबेट, ऑर डू यू वॉन्ट नॉर्मल रीडिंग स्पीकिंग? सगळ्यांना हवंय डिबेट? व्हेरी गुड. डिबेट म्हणजे आता ऍक्च्युली हे समोरासमोर करण्याची गोष्ट असते, बट आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ट्राय करणार आहे. टॉपिक पण आपण त्याच्याशी रिलेटेडच घेऊया, भांडायचं नाही डिरेक्टली. टॉपिक जो लास्ट टाइम होता तोच, माय व्ह्यूज ऑन ऑनलाईन टीचिंग और ऑनलाईन लर्निंग, ऑनलाईन एज्युकेशन ओव्हरऑल. माय व्ह्यूज ऑन ऑनलाईन एज्युकेशन. ओके, सो त्याच्याबद्दल प्रत्येक व्यक्तीला काय वाटतं ते तुम्ही बोलणार आहात. मी आधी तुम्हाला काही रूल्स क्लिअर करून टाकते की कसं चालेल. प्रत्येकाने आपल्या मनात येईल तेव्हा माईक ऑन नाही करायचं आहे. सगळ्यांना पार्टिसिपेट कंपल्सरी करायचं आहे. येस, आय एम गोइंग टू टेल टीम्स टू यू. आता जे स्टुडंट्स लेक्चरमध्ये आहेत त्याप्रमाणे आणि माझ्याकडे जी लिस्ट आहे त्याप्रमाणे मी कॉल आउट करेन नेम्स. त्यांनी फक्त जर प्रेझेंट असतील तर टीम मध्ये तुम्ही कुठल्या टीम मध्ये आहात हे तुमचं तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ओके, आणि आता एक वेगळा थोडासा रूल मी असं सांगते की आपण काय करूया, प्रत्येकाला वाटेल तेव्हा त्यांनी बोलायला सुरू करायचं असं नको ठेवूया. थोडंसं कंपल्शन ठेवूया याच्यामध्ये. नाही तर काय होईल, ज्यांना माहिती आहे, ज्यांना बोलायचं आहे ते सारखे बोलत राहतील आणि काही जे जण नाही बोलायचे ते मागेच राहतील. ओके, सो असं नको व्हायला. म्हणून आपण काय करणार आहे, जे माझ्याकडे आता 20-22 नावं आहेत ओव्हरऑल मुलांची. ओके, तर मी तुम्हाला टीम सांगेन, अपोजिट टीमनी त्यांची नावं लिहून घ्या. स्वतःचे टीम मेंबर्स नाही लक्षात ठेवले तरी चालेल. समोरच्या टीम मधले मेंबर्स तुमच्याकडे लिस्ट आउट ठेवा. त्याच्यामुळे काय होईल, एका माणसाचं, एका व्यक्तीचं बोलून झालं. ओके, एका व्यक्तीचं बोलून झालं. फॉर एक्झाम्पल आता सायली बोलतीये, हा, सायलीचं बोलून झालं आणि तिच्या अपोजिट टीम मध्ये शार्विन आहे, तर ती नाव घेताना सांगेल शार्विन, शार्विन प्लीज कंटिन्यू. मग शार्विन त्याचा माईक ऑन करून सांगेल. शार्विन दुसऱ्या टीम मध्ये असेल. फॉर एक्झाम्पल देतीये मी. आता समज शार्विननी बोलायला सुरुवात केली तर त्याचं बोलून झाल्यावर तो सांगेल प्रमिता प्लीज कंटिन्यू. प्रमिता परत सायलीच्या टीम मध्ये असेल, त्यामुळे प्रमिता तिथून बोलायला सुरुवात करेल, तिचे काय व्ह्यूज आहेत ते. आणि मग प्रमिताचं संपलं की ती अजून कोणाचं तरी नाव घेईल. फॉर एक्झाम्पल ती म्हणली माहिका तू बोल. ओके, अजून कन्फ्युजन आहे, मी परत एकदा सांगते रूल्स. सोपं आहे एकदम. हे बघा, आपण 2 टीम्स करणार आहे, टीम ए आणि टीम बी. ओके, टीम ए मध्ये 10 लोक असतील, टीम बी मध्ये 10 लोक असतील. गर्ल्स बॉईज इक्वल नाही होणार आय गेस, बट दॅट विल बी इझी. ऍक्च्युली इक्वल होत आहेत का बघू आपण. 1 2 3 4 ठीक आहे, फार डिफरन्स नाहीये. 13 गर्ल्स आहेत आणि 7 ते 8 मुलं आहेत. चालेल, इट इज अ गुड ऑप्शन, गर्ल्स टीम अँड बॉईज टीम. सो ज्या कुठल्या मुली आहेत स्टुडंट त्या एक टीम असतील, ते बरं झालं, हे खूप सोपं झालं. मुलींची एक टीम असेल आणि मुलांची एक टीम असेल. ओके, सो आता मुलींना पण हे सोपं आहे की समोरच्या टीम मधले लोक लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त एकाने बोललेल्याचं नाव रिपीट करू नका. मी परत एकदा रूल सांगते. आता आपल्या टीम पडल्या, मुलींची टीम एक आहे, मुलांची एक टीम आहे. ओके, सो आता फॉर एक्झाम्पल स्टुडंट नेम घ्यायचं तिथे. आता एक्झाम्पल साठी मी सांगते की आता मुलींची टीम आहे, सायली आणि प्रमिता एका टीम मध्ये येणार, त्यामुळे शार्दूल आणि शार्विन एका टीम मध्ये असणार. ओके, आता स्टार्ट करताना प्रमिता स्टार्ट करतेय. समज डिबेटची स्टार्ट प्रमिताने केली. प्रमिताचे तिचे मुद्दे सगळे जे होते तिला सांगायचे ते सांगून झाले की प्रमिता कुठल्या तरी एका मुलाचं नाव घेईल समोरच्या टीम मधल्या. राईट, म्हणजे समज प्रमिता म्हणली की शार्विन यू स्टार्ट स्पीकिंग,
तर शार्विनने माईक ऑन करायचं आणि बोलायचं. पुढच्या वेळेला शार्विनचं संपलं, तो सांगेल मुलींच्या टीम मधल्या कोणी बोलायचंय. शार्विन म्हणला की सायलीनी स्टार्ट करायचंय तर सायली स्टार्ट करेल. ओके, टेक केअर दॅट नेम्स आर नॉट रिपीटेड. मी पण लक्ष देईनच. मोस्ट ऑफ द बॉयज आर फ्रॉम लोअर ग्रेड. नो प्रॉब्लेम. तुमची ग्रेड 5th 6th 7th काही प्रॉब्लेम नाहीये. इथे सगळे एकत्र आहेत. ओके, कोणीही घाबरायची गरज नाहीये किंवा काहीच नाही. द टॉपिक इज my views on online education, or in general you can take now the topic as online education system. Okay, so you just have to speak on the topic online education system. आपण आज हे डिबेट करून बघूया आणि मग कोरोना व्हायरस वरती असं डिबेट होणार नाही, तर आज ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम करूया. जर इंटरेस्टिंग वाटलं, सगळ्यांना मजा आली, तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कोरोना व्हायरस वर घेऊया. ओके, सो आता टीम माहितीये तुम्हाला, बॉईज आणि गर्ल्स. तर पहिल्यांदा आता फक्त मला चॅटबॉक्स मध्ये सांगा, बॉईज स्टार्ट करणार की गर्ल्स? एनीवन, लेट द बॉईज स्टार्ट. ओके, सो ठीक आहे, आपण मुलींचं ऐकूयात, बॉईजना स्टार्ट करू देऊयात. सो बॉईज मधला आता कोण रेडी आहे पहिले बोलायला? हा चॉईस तुमचा आहे, याच्यानंतरचा कुठलाही चॉईस राहणार नाहीये. ओके, बॉईजची नावं नाहीयेत तुमच्याकडे. प्रमिता थांब, तुला आता मुलांची नावं इन जनरल. Is it okay if I call out names instead of a student calling names of each other? तुम्हाला कारण लिस्ट, तुम्हाला नावं माहित नाहीत ना एकमेकांची. So I will call out the name. But it will again take some time. आणि परत नेटवर्क प्रॉब्लेम किंवा काय 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 येत राहील मध्ये. दॅट इज ऑल्सो अ गुड ऑप्शन की मी मुलांची नावं आहेत ती सांगू शकते. बट आजच्यासाठी आपण असं करूया की मी तुमची नावं घेते मुलांची. आजच्यासाठी मी स्टुडंट्सची नावं सांगेन, त्याप्रमाणे आपण कंटिन्यू करू. पुढच्या वेळेला तुमच्या यू हॅव नेम्स. ओके, समवन हॅज नेम, समवन डझंट हॅव. सो प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. सो आता आजच्या लेक्चरसाठी आजच्या पहिला आपली ट्रायल आहे ही, की हे कसं होतंय. ओके, सो हे जर वर्कआउट झालं प्रॉपरली तर मगाशी जो ऑप्शन होता तो चांगला होता, की त्यांनी नावं द्यायची आणि एकेकाने नोट डाऊन करायची. तो आपण नेक्स्ट टाइमला करूया. वी हॅव एन नंबर ऑफ टॉपिक्स वी वॉन्ट. तोच आहे ना, ऑनलाईन सिस्टीम, ऑनलाईन टीचिंग, याच्यावरच बोलायचंय. काही लोक ऍडव्हान्टेज बोलतील, काही लोक डिसएडव्हान्टेज बोलतील. Okay, so your topic will be online education. You can, why do you want another topic? It's a nice topic. त्याच्यावर छान डिबेट होऊ शकतं. Okay, but if some boy is willing to tell advantages, तर नाही, तुमच्या मनाने टॉपिक घेऊन उपयोग नाही ना. प्रत्येक जण आपापलं बोलत बसेल. एकाच टॉपिकवर तुम्ही तुमचे व्ह्यूज मांडणार आहात. ओके, यू आर गोइंग टू शेअर युअर व्ह्यूज ऑन द सेम टॉपिक. ओके, सो आता असं जर सगळ्यांकडच्या चालणार आहे का बॉईज टीमला, गर्ल्स टीमला, की गर्ल्स विल टेक ऍडव्हान्टेजेस, म्हणजे जे ऍडव्हान्टेजेस आहेत त्याच्याबद्दल गर्ल्स बोलतील आणि बॉईज डिसएडव्हान्टेजेस बद्दल बोलतील. ओके, ह्याच्यातून नंतर समज असा असेल की एखादा मुलगा फुल डिफेंड केलं त्यांनी, की कसे डिसएडव्हान्टेजेस असतील ते सांगितले, आणि तरी त्याला नंतर ऍडव्हान्टेजेस वेगळी काहीतरी सुचतायत, मुलींनी दाखवलेल्याच्या पेक्षा जास्ती वेगळी, तर यू कॅन टेल दॅट इन द लेक्चर. देर इज नो प्रॉब्लेम. ओके, आपल्याला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचंय. आपल्याला डिबेट स्किल्स किंवा काय किंवा टॉपिक बद्दलचं फार नॉलेज असला काही नकोय. आपल्याला इंग्लिश चांगलं करणं इम्पॉर्टंट आहे.
Okay, so shall we start now? So we have decided to start with boys. Boys मधला कोण पटकन एकाने नाव सांगा. दुसऱ्याचं नका सांगू, तुमचं स्वतःचं नाव सांगा. हर्ष, व्हेरी गुड. हर्ष, यू कॅन स्टार्ट. हर्षने नाव दिलं ऑलरेडी बॉईज मधले. डिसएडव्हान्टेजने स्टार्ट केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो हर्ष लेफ्ट. ठीक आहे, मग मुलींपैकी कोणी बोलणार आहे का? कारण हर्ष ऑलरेडी लेफ्ट द मीटिंग. मुलींपैकी कोण बोलेल पटकन? ऍडव्हान्टेजेसने स्टार्ट करूया. Please write your names in the chat box. Aditi, very good. Aditi, please switch on your mic and start. We have only... Hello. Yes, please start. Online lectures say advantages. First, it saves time and money. Second, in online classes, we can choose the time as per our convenience. Third, online classes does not have to go out of the house. Fourth, online classes can be done at the home on a mobile, smartphone, computer or laptop. Thank you. ओके, व्हेरी गुड. सो आता आपल्याला आदितीने व्ह्यूज सांगितलेले आहेत. ह्याला दुसरं काहीतरी किंवा डिसएडव्हान्टेजेस किंवा जे काही बोलायचं असेल, अनुज सांग आपल्याला. अनुजचे काय व्ह्यूज आहेत? अनुज, स्विच ऑन युअर माइक. देन हर्षद. Harshad. Okay, Shardul is ready. Very good. Shardul, please switch on your mic. My views on online education. I like online education Harshad, you system, have but to... there is many network problem for Yes. us. Sometimes we not hear properly. Sometimes we listen properly. But our teacher teach very well for us. Online lines saves our time. Online lines we not go out. ओके, इट वॉज नाईस. बट आता शार्दुल कसं झालं, तू ऍडव्हान्टेजेस सांगितलेस की आपल्याला बाहेर जायला लागत नाही किंवा आता आता आपला पॉइंट ऑफ व्ह्यू कसा होता की आपण डिसएडव्हान्टेजेस सांगणार. मी एकदा तुम्हाला डिबेटची कन्सेप्ट सांगते. डिबेटमध्ये आपण काय करणार असतो की आता फॉर एक्झाम्पल मगाशी कोण बोललं होतं? आदिती. आदितीने काय काय सांगितलं आपल्याला की आपला वेळ वाचतो. तिच्या बोलण्यात असं होतं ना, दॅट टाइम इज सेव्ड. वी कॅन हिअर लेक्चर्स ॲज पर अवर कन्व्हिनियन्स. सो आता ह्याच्यात तुला काहीतरी ऍड करायचं होतं. दो वी सेव्ह सम अमाऊंट ऑफ टाइम, देअर इज नेटवर्क प्रॉब्लेम अँड देन वी कॅनॉट हिअर व्हॉट टीचर टीचेस. ओके, सो तिच्या पॉइंटला धरून तू काहीतरी बोलणार. तिने जे सांगितलंय ते ऍडव्हान्टेज आहे, पण तरी सुद्धा त्यात काय प्रॉब्लेम येऊ शकतो हे सांगायचंय. ओके, सो तिने ऍडव्हान्टेज, जरी असंही करू नका की एकाने ऍडव्हान्टेजेसची लिस्ट वाचली आणि दुसऱ्याने डिसएडव्हान्टेजेसची. तर असंही नसतं. समोरचा जो पॉइंट सांगतोय, फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती, आता सायली बोलताना तिने सांगितलं आपल्याला की ती ऍडव्हान्टेजेस बद्दल बोलतेय, त्यामुळे ती म्हणली असं की आपल्याला घराच्या बाहेर पडायला लागत नाही आणि आपण घरात बसून शिकू शकतो. तर समोरचा असं बोलू शकतो की बट आपण बाहेर जाऊ तेव्हा आपण मित्रमैत्रिणींना भेटतो, क्लासमध्ये ती मजा येते जी आपल्याला घरी बसून येणार नाही, जी ऑनलाईन टीचिंग मध्ये येणार नाही. इन दिस वे इट शुड गो. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, आपले व्ह्यूज आपल्याला इंग्लिशमध्ये मांडायची जास्तीत चांगली प्रॅक्टिस होईल
की आपल्या डोक्यात कुठली गोष्ट इमिजिएटली नाहीये. आता तुम्हाला जेव्हा मी स्पीकिंग सांगते, तुम्ही टॉपिक प्रिपेअर करता, राईट? जेव्हा असा डिबेट असेल, तुम्हाला समोरच्याच्या बोलण्यावर फोकस्ड राहायचंय, की ती व्यक्ती काय सांगतेय, त्याच्या अपोजिट व्ह्यूज मला माझ्या शब्दात मांडायचेत. ओके, दिस इज द कन्सेप्ट बिहाइंड डिबेट. ओके, सो नाव परत एकदा आपण स्टार्ट करूया. आय विल रेकमेंड की तुम्ही 4-5 ऍडव्हान्टेजेस एकत्र सांगणं किंवा 4-5 डिसएडव्हान्टेजेस एकत्र सांगणं, याच्यापेक्षा काय करा, एक ऍडव्हान्टेज सांगा. भलेही तुम्हाला बोलायला 1-2च लाईन्स मिळतील, बट समोरचा त्याच्या अपोजिट कशा लाईन्स बोलतोय ते आपल्याला बघायला मिळेल आणि असं कंटिन्यू होईल ते. ओके, सो आय विल सजेस्ट दिस राईट नाव. आपलं पहिलं आहे, पहिल्यांदा तुम्ही काहीतरी डिबेट नावाची वेगळी गोष्ट करताय, म्हणून एकाने फक्त एकच मुद्दा सांगा आणि समोरच्याने त्या मुद्द्याला अपोजिट काय मुद्दा आहे तो सांगा. ओके, सो सायली, यू कॅन स्टार्ट नाव. Hi friends, today I will tell you the advantages of online learning. As we have corona in our country, we can't move out, but the need of the hour is studying, and we need to cope up in our academics. There is a very nice way which is known as online teaching. This teaching is really nice because we can record the teaching whatever miss is doing, and we can see whenever we want it. We can also refer to the recording as and when we have our exams, so it is very beneficial for our exams, and it will help in our exams too for revising all the subjects thoroughly. ओके, व्हेरी गुड सायली, थँक्यू. आता कुठल्या मुलाला ह्याच्यावर बोलायचंय? सो जो मुलगा ह्याच्यावर बोलेल, स्वयं फॉर एक्झाम्पल, तुला आता कशा व्ह्यू मध्ये बोलायचंय, की तिने जे सांगितलं की आपल्याला रेकॉर्डिंग ऐकता येतील, नंतर रेफर करता येतील, बट तुला त्याच्याबद्दल त्याच्या बरोबर अजून काही डिसएडव्हान्टेज सांगायचं असेल तर यू हॅव टू स्पीक इन दॅट लाईन. सो स्वयं, आधी तू बोल. Yes, ma'am. येस. So, Siley told that it is an advantage that we can see the recordings. But what if our phone's battery is low? Our phone is switched off. We can't see the recordings and do nothing. We can't attend lecture. We have to go and plug in the charger and see. With that, we have to see the screen for time. It can also damage our eyes. Yes, perfect. Very good, Swayam. It was a nice point that we can hear recordings or see recordings, but there is a problem that it might affect our eyes. Pramita, same topic आहे, online education system. Okay, girls are speaking about advantages of online teaching system and boys are speaking about disadvantages. So next one is Mahika. Mahika, please start. Yes. Miss, you Yes, can learn whatever you want. Online course look great on resume. Self places learning. No wasting time. Save time and cost of online lectures. ओके, माइट बी प्रमिता तुझ्या इथे प्रॉब्लेम असेल. ओके, आता माहिकाच्या बोलण्याला कोणाला काही सांगायचं आहे का त्याच्याबद्दल? शार्विन, माहिका, आता तू सुद्धा बोलताना थोडंसं पहिले की आईजला वगैरे आता जे पहिल्यांदा मुद्दे मांडलेले होते, स्वयंनी जे काही सांगितलं होतं त्याच्या लाईन मध्ये कंटिन्यू करायचं. ओके, त्याला काहीतरी एक सिक्वेन्स राहायला पाहिजे. सो आता माहिका जे बोलली त्याच्या पुढे काही शार्विन ऍड करणार तू? Yes, so Mahika was telling advantages. I telling about disadvantages of online teaching. It affects our eyes and ears. It also causes back pain due to sitting on the chair continuously. Okay.
व्हेरी गुड. सायली, मला कळलं तुझा मुद्दा काय आहे. शी कुड टेल दॅट द पॉवर बँक्स कॅन बी युज्ड. करेक्ट. करेक्ट. आता जे सायली पासून पुढे स्वयंनी कंटिन्यू केलं, दॅट वॉज करेक्ट पाथ. की सायलीनी एक ऍडव्हान्टेज सांगितलं की आपण रेकॉर्डिंग बघू शकतो. त्याच्यावर स्वयंनी त्याचा मुद्दा मांडला. राईट. की चार्जर सपोज चार्जिंग नसेल फोनचं तर काय करायचं, इलेक्ट्रिसिटी कट ऑफ असेल तर काय करू आपण, किंवा डोळ्याला त्याचा त्रास होईल तर काय करता येईल. आणि मग आता ते प्रॉब्लेम्स मिटवून, म्हणजे आता त्यांनी जे सांगितलेलं होतं की डोळ्याला त्रास होईल, पाठीचा त्रास होईल आपल्याला, बट तुम्ही काय सांगू शकता त्याच्यावर, की आपण डोळ्याचे व्यायाम केले, मध्येच थोडंसं खाली फिरून आलं तर आपल्याला उपयोगी आहे. शिवाय बाकीचा आपला जो काही टाइम वाचतोय तो किती चांगला आहे, हा ऍडव्हान्टेजेस पॉइंट झाला. आणि मग आता जो टाइम वाचतोय हे जे ती ऍड करेल, तो मुद्दा वापरून मुलगा काहीतरी सुरू करेल. की भलेही टाइम वाचत असला आपला बाहेर जाण्याचा, तरी बाहेर जाऊन जो फ्रेशनेस मिळतो तो आपल्याला मिळणार नाही. असं एकाने सांगितलं की त्याच्याबद्दल मुलीचं काय म्हणणं आहे ते ती ऍडव्हान्टेज मध्ये सांगणार. ओके. हा स्पीकिंग आणि डिबेट मधला फरक आहे. जे मी मगाशी सांगत होते ते, स्पीकिंगला तुम्ही मुद्दे काढून ठेवू शकता की मी याच्याबद्दल बोलणार की एवढी एवढी ऍडव्हान्टेजेस आहेत. बट डिबेट मध्ये तुम्हाला काय विचार करायला लागणार की त्या व्यक्तीने जो मुद्दा मांडलाय, आता मी एक्झाम्पल्स दिलं तसे, जे सायली आणि स्वयंच्या मध्ये झालं, दॅट वॉज करेक्ट पाथ. ओके. सो तो करेक्ट पाथ होता की पहिल्यांदा एकाने सांगायचंय, एका व्यक्तीने एक मुद्दा सांगितलाय की ऍडव्हान्टेजेस मध्ये काय होतं, त्याच्यानंतर दुसऱ्याने काहीतरी सांगितलं. मॅम, अँड कॅन आय टेल समथिंग, नॉट पॉइंट्स, कॅन आय? व्हॉट डू यू वॉन्ट टू आस्क स्वयं? मला कळला नाही तुझा क्वेश्चन. जर तुझ्या पॉइंट्स ना, म्हणजे सपोज पहिल्याच्या लिंक मध्ये तुझे पॉइंट्स नसतील तरी सुद्धा तू ते पॉइंट्स मांडू शकतोस. मॅम हा, एक मला बोलायचं होतं की आता तुम्ही बघताय की डिबेट मध्ये ना डायरेक्ट क्वेश्चन आहे. आपण आता बघत असेल ना तर ते बोलतात, अरे प्लीज लेट हिम टॉक. टुडे आय एम टॉकिंग अबाउट डिसएडव्हान्टेज अँड असं नाही. पण डिबेट मध्ये आपण डायरेक्ट पॉइंट मध्ये बोलतो ना, बरोबर. पॉइंट वरून. मग ते पण चुकीचं आहे ना. हा, हाय फ्रेंड्स, ते स्पीकिंग मध्ये ना. पहिल्यांदा तुम्हाला डिबेटच काही जणांचं पहिल्यांदा आहे ना इथे, म्हणून ठीक आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये मोठा असा. हळूहळू सगळ्यांना कळेल. तुम्ही आता एक काम करा, युट्यूब वरती डिबेट्स जी असतात ना ती ऐका. ओके. म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं चांगलं कळेल की काय आहे एक्झॅक्टली डिबेट म्हणजे. आता आपण थोडंसं बघितलं की काय असतं साधारण. आपल्याला नुसते मुद्दे नाही सांगायचे, आपल्याला चेन मध्ये मुद्दे सांगायचे. ओके. एकाची पुढच्याला लिंक लावायची काहीतरी, ऍटलिस्ट सम पॉइंट, एक पॉइंट. तुम्हाला मुद्दे मांडायचे नाहीयेत का, म्हणजे असं नाहीये, तुम्हाला तुमचेही मुद्दे सांगायचेच आहेत, काय वाटतंय ते, बट त्याचा मुद्दा थोडासा चुकीचा आहे हे सांगून परत पुढे कंटिन्यू करायचं. येस, यू कॅन स्पीक, परत बोलू शकता तुम्ही, बट प्रत्येकाला ऍटलिस्ट एक एकदा पहिल्यांदा मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाने इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. जसं आता स्वयंनी नाव दिलं, सायली नाव देतीये, त्याच्यानंतर माहिकाचं नाव आलं, आदितीने पहिल्यांदा नाव दिलं होतं. सो साकेत, ओके, ही कॉमन नेम्स आहेत, ही तुम्ही सगळेजण देताच, बट काही जण अशी आहेत जी अजिबात नावं देत नाहीयेत त्यांची. असं करू नका. ओके. सो आजचं लेक्चर आपलं थोडंसं डिबेट समजून घेण्यात गेलं, काही प्रॉब्लेम नाही. आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करूया की आपण कसं छान पद्धतीने हे अरेंज करू शकू. करेक्ट. एक पॉइंट सॉल्व्ह करायचा आणि मग पुढच्या पॉइंट बद्दल बोलायचं. ओके. आज आता वेळ गेला थोडासा डिबेट समजून घेण्यात, बट नेक्स्ट टाइम करूया. आय गेस ही ऍक्टिव्हिटी तुमच्या लेक्चरमध्ये तरी छान होईल, बिकॉज खूप सारी मुलं अशी आहेत ज्यांना उत्साह आहे बोलायचा. राईट. अँड देर इज नो प्रॉब्लेम की तुमचा बोलताना काहीतरी चूक झाली, इंग्लिश बोलताना किंवा काहीही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. वी ऑल आर हिअर टू लर्न, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कोणता वाटतोय सगळ्यांना? Which topic do you all want to speak on?
आपण सेमही ठेवू शकतो, आपण बदलूही शकतो. जसं तुम्हाला ज्याच्यावर बोलायला आवडेल ते. सेम ठेवायचं असेल सेम ठेवूया, एकदा सेम वर ट्राय करूया. छान झालं की पुढच्या वेळेला नवीन टॉपिक घेऊया. ओके, ठीक आहे, चालेल. आता काही जण सेम म्हणतात, काही जण अदर म्हणतात. याच्यावर पण एक डिबेट करूया आपण. सेम टॉपिक का हवा, अदर टॉपिक का हवा. आता सध्या सेम ठेवूया, मग चालेल. ओके, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण रीडिंग आणि डिबेट असा 2 गोष्टी ठेवूया. ओके, सो फॉर नाऊ थँक यू अँड बाय. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye bye, ma'am. Bye, teacher. तुझा व्हिडिओ चालू आहे. आत्ताच बंद केला मी. म्हणजे मी काय ते Bye, ma'am. बाय मॅम. Bye, ma'am. Ma'am, येस. ma'am, we can keep the topic as advantages of gadgets like computer and disadvantages of them. ओके, ओके, इट इज ऑल्सो अ नाईस टॉपिक. The topic we conducted today. ओके, ओके, येस, शुअर. बघूया, आपण सगळ्यांची मतं घेऊया, कोणाला कुठला टॉपिक हवाय. सो अकॉर्डिंगली वी विल डिसाइड. Okay, miss. ओके, थँक यू अँड बाय. Bye, miss. बाय.